श्री स्वामी समर्थ. कधी कधी आपल्या आयुष्यातील संकट, अडथळे आणि न संपणाऱ्या समस्या या केवळ योगायोग नसतात, त्या आपल्या पितरांच्या नाराजीचं संकेत असू शकतात. आणि जर ही नाराजी वेळेत शांत केली नाही तर पुढील अनेक वर्षे आपल्या घरात दारिद्र्य, आजार, अपयश आणि तणाव याचा सावट कायम राहू शकतं. परंतु घाबरून जाऊ नका, कारण गुरुवारी म्हणजेच 23 एप्रिल रोजी एक असा दुर्मिळ आणि दिव्य योग येतो आहे जो वर्षातून क्वचितच लाभतो. आणि या दिवशी जर तुम्ही एक छोटासा उपाय केला, कुत्र्याला एक विशिष्ट वस्तू खाऊ घातली, तर तुमच्या 3 पिढ्यांचा पितृदोष शांत होऊ शकतो, घरातील अडथळे दूर होऊ शकतात आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू शकतो. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ. तसेच येणाऱ्या 24 तासात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो, अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. मंडळी, उद्या 23 एप्रिल गुरुवार हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो आणि याच दिवशी आलेला आहे तो शुभयोग, अर्थात गुरुपुष्यामृत योग. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग असा असतो की या दिवशी केलेले शुभकर्म, दान, सेवा आणि उपाय हे अनेक पटींनी फळ देतात. गुरु म्हणजे ज्ञान, कृपा आणि मार्गदर्शन, आणि पुष्य नक्षत्र हे समृद्धी, वाढ आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा तो काळ अतिशय प्रभावी आणि दिव्य बनतो. असं म्हणतात की या दिवशी केलेलं कार्य केवळ त्या क्षणापुरतं मर्यादित राहत नाही, तर त्याचं फळ आयुष्यभर आपल्याला मिळत राहतं. म्हणूनच या दिवशी आपण काय करतो, कसं वागतो, कोणत्या भावना ठेवतो हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. कारण जसं चांगलं कर्म अक्षय होतं, तसंच वाईट कर्मही आपल्याकडे परत परत येत राहतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रथम पितरांची सेवा, नंतर देवांची सेवा. कारण जर आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न नसतील तर कितीही पूजा, जप, व्रत केलं तरी त्याचा संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगासारख्या दिवशी पितरांना प्रसन्न करणं हे अत्यंत आवश्यक मानलं जातं. तुम्हाला आयुष्यात कधी असं वाटतं का की खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही, पैसा येतो पण टिकत नाही, घरात सतत वाद, तणाव किंवा आजारपण असतं, मुलांच्या शिक्षणात अडथळे येतात किंवा लग्नाचे योग जुळत नाहीत, अनेक वेळा काम पूर्ण होण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर अडतं, तर यामागे एक मोठं कारण पितृदोष असू शकतं. पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांची अपूर्ण इच्छा, त्यांची नाराजी किंवा त्यांना योग्य सन्मान न मिळणं. आणि जेव्हा हा दोष आपल्या कुंडलीत किंवा घरात असतो तेव्हा तो आपल्या प्रगतीला अडथळा ठरतो. पण स्वामी समर्थांची कृपा असेल आणि योग्य दिवशी योग्य उपाय केला तर कितीही प्रखर पितृदोष असला तरी तो शांत होऊ शकतो. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी एक अतिशय साधा पण प्रभावी उपाय सांगितला जातो, कुत्र्याला एक विशिष्ट अन्न खाऊ घालणं. आता तुम्हाला प्रश्न पडेल, कुत्र्याला खाऊ घालण्याचा पितरांशी काय संबंध? तर शास्त्रानुसार कुत्रा हा केतू ग्रहाचा प्रतीक मानला जातो आणि केतूचा संबंध आपल्या पितरांशी जोडला जातो. त्यामुळे जेव्हा आपण कुत्र्याची सेवा करतो तेव्हा अप्रत्यक्षपणे आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो. स्वामी समर्थांच्या कृपेने हा उपाय अधिक प्रभावी ठरतो, कारण स्वामींचं एकच तत्व आहे, सेवा आणि श्रद्धा. जर मनापासून श्रद्धा ठेवून हा उपाय केला तर त्याचं फळ नक्कीच मिळतं. आणि म्हणूनच उद्याच्या या पवित्र दिवशी हा उपाय करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा उपाय कसा करायचा, कोणती वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आणि हा उपाय कोणत्या वेळेत करायचा हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. या दिवशी हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर मन शांत ठेवून स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नाम जितकं मनापासून घेतलं जाईल तितकी आपल्या भोवतीची नकारात्मक ऊर्जा कमी होत जाते आणि आपल्या मनात सकारात्मकतेचा प्रकाश निर्माण होतो. कारण स्वामींचं नाम हे स्वतःमध्येच एक शक्ती आहे, एक अशी शक्ती जी अडथळे दूर करते आणि मार्ग मोकळा करते. यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे. शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल आणि चिमूटभर हळद टाका. यामुळे शरीर शुद्ध होतं, मन प्रसन्न होतं आणि आपल्या भोवतीचं नकारात्मक आवरण हळूहळू दूर होतं. शास्त्रानुसार हळद ही पवित्रता आणि शुभतेचं प्रतीक आहे, तर गंगाजल हे पाप नष्ट करणारं मानलं जातं. त्यामुळे या दोन्हींचा उपयोग केल्याने आपला दिवस अधिक शुभ आणि पवित्र होतो. स्नानानंतर आपल्या देवघरात जाऊन विधीपूर्वक पूजा करा. धूप, दीप, अगरबत्ती लावा आणि स्वामी समर्थ तसेच लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचं स्मरण करा. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजा करताना केवळ हात जोडणं पुरेसं नाही, मनापासून कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्त्वाचं आहे.
स्वामी, आमच्यावर कृपा ठेवा, आमच्या पितरांना शांती द्या, अशी मनापासून प्रार्थना करा. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी शक्य असेल तर देवघरात एक सुंदर दिवा लावा. कणकेचा दिवा तयार करून त्यात तूप घालून लावला तर त्याचं फळ अधिक चांगलं मिळतं असं मानलं जातं. हा दिवा लावताना मनात एकच भावना ठेवा की माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहो. कारण दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करणारी शक्ती. आता इथून पुढे जो उपाय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हा उपाय करताना तुमचं मन पूर्णपणे स्थिर आणि श्रद्धेने भरलेलं असायला हवं. कारण केवळ कृती नाही तर त्यामागची भावना देखील तितकीच महत्त्वाची असते. जेव्हा तुम्ही घरात स्वयंपाक करायला सुरुवात कराल तेव्हा लक्षात ठेवा, पहिली चपाती ही गायीसाठी ठेवायची आहे. ही परंपरा आपल्या संस्कृतीत खूप जुनी आहे. गायीला पहिला घास देणं म्हणजे समृद्धीचं स्वागत करणं असं मानलं जातं. त्या चपातीवर थोडासा गूळ ठेवून ती गायीला खाऊ घाला. यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहते असं सांगितलं जातं. आता सर्वात महत्त्वाचा भाग, शेवटची चपाती किंवा भाकरी. हीच ती वस्तू आहे जी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे. पण ती साधी चपाती नाही, त्यामध्ये एक विशेष प्रक्रिया आहे जी तुम्हाला अगदी श्रद्धेने करायची आहे. शेवटची चपाती एका स्वच्छ ताटात घ्या. त्या चपातीवर अगदी हलकंसं मोहरीच्या तेलाचा एक बोट लावा. जास्त तेल लावायचं नाही, कारण कुत्रा तेलकट अन्न जास्त खात नाही. फक्त एक छोटासा स्पर्श पुरेसा आहे. त्यानंतर त्या चपातीवर एक छोटासा गुळाचा तुकडा ठेवा. लक्षात ठेवा, गूळ जास्त ठेवायचा नाही, कारण गोड पदार्थही मर्यादेतच द्यायचे असतात. यानंतर त्यावर थोडीशी चणा डाळ ठेवा. भिजवलेली असेल तर उत्तम, नाहीतर कोरडी सुद्धा चालेल. ही चणा डाळ आणि गूळ यामागे एक सूक्ष्म अर्थ आहे. गूळ म्हणजे गोडवा, प्रेम आणि समाधान, तर चणा डाळ म्हणजे स्थैर्य आणि ऊर्जा. या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात संतुलन निर्माण करतात. ही चपाती तयार करताना मनात सतत स्वामी समर्थांचं नामस्मरण चालू ठेवा, कारण स्वामींच्या नावाशिवाय हा उपाय अपूर्ण आहे. स्वामी, आमच्या पितरांना शांती द्या, आमच्यावर कृपा करा, अशी भावना ठेवूनच ही तयारी करा. आता ही तयार केलेली चपाती घेऊन तुम्हाला कुत्र्याजवळ जायचं आहे. कुत्र्याजवळ जाताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भीती नाही, घाई नाही, तर मनात फक्त श्रद्धा आणि आदर असावा. कारण त्या क्षणी तुम्ही केवळ एका प्राण्याला अन्न देत नाही आहात, तर स्वामींच्या कृपेने आपल्या पितरांना अर्पण करत आहात, ही भावना मनात ठेवा. कुत्रा तुमच्या घरचा असो, शेजारचा असो किंवा रस्त्यावरचा असो, कोणताही कुत्रा चालेल. पण शक्य असेल तर काळ्या रंगाचा कुत्रा दिसला तर त्याला प्राधान्य द्या. शास्त्रानुसार काळा कुत्रा हा केतू ग्रहाशी अधिक संबंधित मानला जातो आणि केतूचा थेट संबंध पितरांशी जोडला जातो. त्यामुळे अशा कुत्र्याला अन्न दिल्यास त्याचं फळ अधिक प्रभावी मिळतं असं मानलं जातं. आता कुत्र्याजवळ गेल्यावर सर्वप्रथम थोडासा भंडारा किंवा हळद कुंकू त्याच्या कपाळावर हलक्या हाताने लावा. हा सन्मानाचा भाव आहे. जसा आपण देवांना किंवा मोठ्यांना लावतो तसाच. यामागे एकच भावना, तुमच्या रूपात माझे पितर आले आहेत, मी त्यांना नम्रतेने वंदन करते. यानंतर ती तयार केलेली चपाती हातात घ्या. काही क्षण डोळे बंद करा. आपल्या पितरांची आठवण करा, ज्यांना तुम्ही पाहिलं आहे, ज्यांना कधी पाहिलं नाही. सर्वांचा मनात स्मरण करा आणि मनोभावे प्रार्थना करा. जर आमच्याकडून काही चूक झाली असेल, काही त्रुटी राहिली असेल तर आम्हाला माफ करा, आमच्यावर कृपा करा, आमच्या घरात सुख शांती नांदो. आता कुत्र्याला ती चपाती खाऊ घाला. खाऊ घालताना मनात किंवा हळू आवाजात हा मंत्र उच्चार करा, ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः. हा मंत्र जितक्या श्रद्धेने म्हणाल तितकी तुमची भावना पितरांपर्यंत पोहोचते असं मानलं जातं. हा क्षण खूप महत्त्वाचा असतो, कारण याच क्षणी तुमच्या आणि तुमच्या पितरांमधील एक अदृश्य संबंध निर्माण होतो. आणि जेव्हा हा संबंध प्रेमाने, आदराने जोडला जातो, तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातील अडथळे आपोआप दूर व्हायला लागतात. जर काही कारणामुळे तुम्हाला चपाती तयार करून खाऊ घालणं शक्य नसेल तर एक सोपा पर्याय देखील आहे. थोडासा दही भात तयार करा. साधा भात आणि त्यावर 1-2 चमचे दही. हा दही भात देखील तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता, कारण शास्त्रानुसार दही भात हा पितरांना अर्पण करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. आणखी एक प्रभावी उपाय या दिवशी करता येतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यावर किंवा तुमच्या घरावर नकारात्मक ऊर्जा आहे किंवा कोणाची वाईट नजर लागलीये, तर थोडासा दही भात घ्या आणि तो आपल्या डोक्यावरून 7 वेळा फिरवा, जसं घड्याळाचे काटे फिरतात तसं. आणि त्यानंतर तो दही भात कुत्र्याला खाऊ घाला. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते, मन हलकं होतं आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं.
विशेषतः लहान मुलांसाठी हा उपाय खूप उपयुक्त मानला जातो, कारण मुलांना नजर लवकर लागते असं मानलं जातं. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरून दहीभात फिरवून तो कुत्र्याला खाऊ घातल्यास त्यांना संरक्षण मिळतं. या दिवशी आणखी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, कावळ्यांसाठी पाणी आणि अन्न ठेवणं. आपल्या घराच्या गच्चीवर, बाल्कनीत किंवा अंगणात एक भांडे पाण्याने भरून ठेवा आणि थोडासा दहीभात किंवा अन्न कावळ्यांसाठी ठेवा, कारण कावळा हा देखील पितरांचं प्रतीक मानलं जातं आणि जेव्हा कावळा येऊन ते अन्न ग्रहण करतो तेव्हा तो एक शुभ संकेत मानला जातो की आपल्या पितरांनी आपली सेवा स्वीकारली आहे. पण इथे एक गोष्ट अत्यंत कठोरपणे लक्षात ठेवा, या दिवशी कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नका. कुत्र्यांना दगड मारणे, हाकलून लावणे किंवा त्यांच्याशी वाईट वागणं याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात, कारण ज्या दिवशी आपण सेवा करायला हवी त्या दिवशी जर आपण उलट वागलो तर त्याचं वाईट फळही आपल्याला भोगावं लागू शकतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, शक्य असेल तर हा उपाय घरातील कर्त्या व्यक्तीने करावा, कारण तो कुटुंबाचं प्रतिनिधित्व करणारा असतो. पण जर ते शक्य नसेल तर घरातील कोणताही सदस्य श्रद्धेने हा उपाय करू शकतो. स्वामी समर्थांच्या कृपेने आणि तुमच्या मनापासून केलेल्या या छोट्याशा सेवेमुळे तुमच्या घरातील पितृदोष शांत होऊ शकतो, आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात, नोकरी, व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल दिसू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा आणि सातत्य. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काहीतरी अडलेलं आहे, प्रगती थांबलेली आहे, तर हा उपाय एकदा नक्की करून पहा. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा, कारण जिथे विश्वास असतो तिथेच चमत्कार घडतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा, कारण असेच अनमोल आणि प्रभावी उपाय मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. शेवटी एकच प्रार्थना, स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.